हार्दिक हार्दिक स्वागत. आता झालेल्या मान्यवरांसाठी ग्रामस्थांसाठी किंवा खेळाडूंसाठी एक माहितीसाठी सांगतो की चालू असेल सामना टेमघर वर्सेस पिंपला या संघादरम्यान होत आहे. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे टेमघर संघाने आणि पिंपलाच्या संघाला शतरंगीसाठी प्राचारण केलेलं आहे. एक धाडसी निर्णय आपण पाहतोय. या धाडसी निर्णयामध्ये किती पर्यंत सज्ज होतात, कितीपर्यंत आपली जो निर्णय आहे तो योग्यता ठरते हे पाहण्यासारखं आहे. सामन्यामध्ये आपण पाहिलं की चांगल्या पद्धतीचा सामना चालू होता. दोन चौकार स्वरूपाने गेले पिंपला संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. तरी टेमघर संघाचा 12वा खेळाडू याचा आहे. आवाज कमी आहे का? हॅलो 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 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे सोनादेव टेमघर. धाडसी निर्णय आहे. पाहायचं आहे या निर्णयामध्ये किती सफल ठरतोय. दोन्ही फलंदाज सज्ज आहेत खेळपट्टीवरती. पद्माकर चौधरी आणि अरुण हे दोन्ही खेळपट्टीवरती सज्ज आहेत. तर गोलंदाजी ध्रुवा सांभाळतोय तो म्हणजे अनिल. पंचांचा इशारा तो सामना चालू होतोय. या सामन्यातील पायरीतील पहिल्या चेंडूचं स्वागत होतंय टाळ्याच्या गरजांमध्ये आणि दरम्यान कव्हरच्या दिशेने टोलेला चेंडू खाली रिझन आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा आगास तर असेल परंतु हा ना मध्ये फ्रेकी थोडीशी वाईडिस होते. फलंदाजाला जीवनदान मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. एका धावेने श्री गणेशा होते. खडकर बोनी होते. पाहायचं ही खडकर बोनी कितपर्यंत आपल्याला अशुभ ठरते. धावसंख्या आहे ती 1. खरोखरच 50-55च्या वयामध्ये क्रिकेट खेळायचं म्हटलं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. एक धावेने खातं खोलतंय. सूर्यनारायण तापलेला आहे. खेळपट्टी गरम झालेली आहे. जरा खेळपट्टीचा अचूक अंदाज घेतला तर फलंदाजीच्या योग्य अशी खेळपट्टी आहे. परंतु तीच एनर्जी सांभाळ झाली पाहिजे कारण खरोखरच सूर्यनारायण गरम झालेला आहे. क्षेत्रातील दिवस आणि दरम्यान ब्लॉकर मध्ये टाकल्या चेंडू त्रिफळा चित्र फलंदाज बाद होत आहे. नक्कीच फुटवर्क चेक केलं गोलंदाजाने. खडे खडे शॉट मारण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर चेंडू टाकला आणि परफेक्ट यॉर्कर पडला. दरम्यान त्रिफळा चित होतंय. ज्या पद्धतीने म्हटलं जाते की क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान होतो. सचिन तेंडुलकर आणि तसेच
परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्करला बली करून फलंदाज तंबूचा आश्रयाला येतोय अरुण. पहिल्या धावेवरती एक फलंदाज बाद होते. 1-1 पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पण एक विशिष्ट आहे की 40+ संघांमध्ये फलंदाज जेव्हा बाद होतोय पहिले 1-2 खेळाडूंमधले तर आनंदाचं वातावरण खेळपट्टीच्या डगआउट मध्ये असतं. याचं कारण मला अजून काही समजलं नाही. तर दरम्यान बोलूया गोलंदाजीसाठी पंचांच्या डाव्या साईडून गोलंदाज येतोय अनिल. चांगल्या पद्धतीचं गोलंदाज हाताळणी करतोय आतापर्यंत. आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडू बॅटवरती घेतल्या लोकांच्या रिझन मध्ये चेंडू जात आहे. डबल मॅन मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पुरा होत आहे. चेंडूची फेकी चांगल्या पद्धतीची होते. कलेक्शन थोडस रॉंग होत आहे. दरम्यान 2 धाव पूर्ण होत आहेत. खरोखरच या 2 धाव्याने धावसंख्या थोडासा आकार जरी मिळाला असेल तरी मनोबल वाढलं असेल त्या फलंदाजाचं. कारण बॅटवरती चेंडू घेतला होता पहिलाच आणि त्या पहिल्याच चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. येणाऱ्या चेंडूंवरती चांगली प्रहार करण्याचा प्रयत्न जर असेल धावसंख्या आहे ती 3. अनिल पुन्हा एकदा आणि आता मात्र कहीं पे निशाने कहीं पे निगाना निघाए दरम्यान बीट होते. फलंदाज प्रल्हाद निर्धाव राहतोय. चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या करून स्ट्राईक रोटेट करून ठेवून 8 ते 10 धावा जमवायला पाहिजे पहिल्या षटकामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा त्याच मध्ये टाकलेला चेंडू परंतु खेळण्याचा मनसुबा होता कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा प्रल्हाद बीट होतोय. निर्धाव होतोय. चेंडू धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 3. खरोखर जो एकेरी दुहेरी धाव संख्येचा जो मनसुबा असतो ती क्रिकेटची लाईफलाईन समजली जाते. तिला जर फॉलो केला पहिल्या 2 ओव्हर मध्ये तर कशा तरी 15 ते 20 धावा जमतायत आणि येणाऱ्या षटकांमध्ये जर हाणामारी करण्यासाठी आपल्या डगआउट मध्ये चांगले चांगले प्लेयर्स असतात. तर पाहूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होत आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. दरम्यान निर्धाव राहतो चेंडू. धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 3. अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं आपल्या गोलंदाजीच्या कोठ्यामधून. 3 धावा खर्च केल्या. एक फलंदाज बाद केला रनआउटच्या स्वरूपाने. खरोखरच वाखाणे योग्य कामगिरी. कौतुक करायचं वाटेल अनिल याचं. पहिल्या षटकामध्ये निव्वळ 3 धावा खर्च केल्या. प्रल्हाद लगातार हॅट्रिक साधतोय डॉट चेंडूंची. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची या ग्राउंड वरती. ही अशी एक हॅट्रिक आहे की जी गोलंदाज आणि फलंदाज करतोय. नवीन गोलंदाज येतोय. संघनायक संघाचा पाल्य बलवान यांच्या खांद्यावरती टाकतोय. खरोखर अतिशय बाहुबली असं शरीर. त्याच्या शरीराप्रमाणे गोलंदाजी होते का पाहायचं आहे. आणि कोण विसरेल दमन दौरा पद्माकर चौधरी यांचं लगातार 3 षटकार मारून संघाला विजय प्राप्त करून दिला होता. दरम्यान पुढचा चेंडू आगल्या वेगळ्या शैलीमध्ये टाकलेला चेंडू दिशा दिलेल्या कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. हा ना मध्ये फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. पंच चेंडू नो. पंचांचा नोसा इशारा येतोय. एक आव्हान धावा मिळते. एक पळून काढलेली आहे. अशा तऱ्हेने 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. आगल्या वेगळ्या शैलीचा मला तरी वाटतं फिरकी टाकण्याचा प्रयत्न होता. हातातून चेंडू सुटला. दरम्यान नो घोषित केला आणि धाव संख्या वाढून झाली ती म्हणजे 5. खरोखरच चांगल्या पद्धतीची हाताळणी आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिल्या चेंडूवरती फिसलन दिसली जसं काय हाताला तेल लावल्यासारखं होतंय. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतायत. कधी पाय घसरून पडतोय तर कधी चेंडू घसरून कुठेतरी जातोय. एक दीपक तर गरम झालेला आहे भरपूर आणि दुसरा दीपक आता मात्र मानवी रूपी मैदानामध्ये सज्ज होत आहे फलंदाजीसाठी.
डावकुरा फलंदाज आपल्या शैलीमध्ये काय करतं पाहायचं आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन गोलंदाजासाठी थोडस किचवट असतं. पुन्हा एकदा लोअर फुटला टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये चेंडू येते. एकच धाव मिळते. चांगल्या पद्धतीचा फटका होता, टोलवला होता. टायमिंग जर झाला असता तर चेंडू आरपार सीमापार गेला असता, परंतु असं काही घडलं नाही. दरम्यान एकच धाव, एका धाव्याने धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होते 6. यानंतर होणार सामना गोवे वर्सेस सरवली. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवर आपली वाट बघत आहेत. समय पालन करायलाच पाहिजे, कारण सर्वात महत्वाचा आपल्या जीवनातील दुवा असेल तर तो म्हणजे समय. पुन्हा एकदा खोलर टप्प्यात टाकले चेंडू बीट होते. फलंदाज बीट होते. यष्टीरक्षक दरम्यान एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. स्लोली 7. गोलंदाजी चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा काही मनसुबा दिसत नाही, परंतु ते 40 एक वैशिष्ट्य आहे. पहिल्या ज्या सुरुवातीचे 2 षटक असतात त्याच्यामध्ये धावा कमीत कमी बनल्या जातात आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये धावा अगणित बनल्या जातात. समज 15 असतील तर त्या लगेच 40 पर्यंत पोहोचतात. आता मात्र विडवटच्या रिझन मध्ये मोठा फटका, बिग 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 शिवनेरी षटकार. खरोखरच थोडीशी लाईन लेंथ बिघडण्याचा प्रयत्न होत आहे दोन्ही फलंदाजांकडून. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन थोडस गडबडतंय. दरम्यान बॅटवरती चेंडू गुण भिटकावून देतोय मिडविकेटच्या रिझन मध्ये षटकारासाठी. पुन्हा एकदा ऑफ साईडला ठेवलेला चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेर जातोय. पंचांच्या हात समांतर होत आहेत. एक धाव मिळते. अवांतर एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 14. धावा बहाल होतोय. बोनसच्या रूपाने एक धाव मिळते. पुन्हा एकदा फुलटा चेंडू वटावटका मारण्याचा प्रयत्न होतो. बॅटची वरची कडा घेऊन गेलेल्या थडव्यांच्या रिझन मध्ये आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. आणि दरम्यान फलंदाज एक संधी मिळते. काय पंच, काय नो चेंडू आहे का? फलंदाज बाद आहे. पंचांनी त्याचा इशारा केलेला तो चुकीची दुरुस्ती होते. फलंदाज बाद देत आहेत. पंचाने आउट दिलेला, परंतु हाताची दिशा आम्हाला इकडे समजली नाही. परिणाम स्वरूप थोडीशी चुकी होते. मित्र माणूस आहे, चुकी करणारच, परंतु चुकी सुधारण्याचं काम हे माणसाचं आहे. दिलगिरी व्यक्त करतोय. धावसंख्येत 14 आणि कालुराम जातोय चौधरी यांना साथ देण्यासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. दरम्यान निर्धार होतोय चेंडू. खरोखरच एवढं मोठं शरीर घेऊन गोलंदाजी करतात वाखाने जोगे गोलंदाज प्रशंसा करावी लागेल. आणि हेच फिटनेसचं काम या 40+ माध्यमातून होत आहे आणि ते कुठेतरी फलाला आलेलं दिसतंय. वटवृक्ष वाढलेलं दिसतंय. कुठेतरी वीज लावलं होतं आणि त्या विजाला आता मात्र मोठा आकार मिळालेला आहे वटवृक्षाच्या प्रमाणे. आणि प्रत्येक गाव तिथे संघ तयार होत आहेत या माध्यमातून आणि चांगली गोष्ट आहे ही. पुन्हा एकदा फलटा टाकण्याचा प्रयत्न होत आहे. बॅटवरती घेतलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने जातो. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होत आहे. हा ना मध्ये पुन्हा एकदा चान्स मिळत आहे फलंदाजासाठी. धावसंख्या वाढून होते ती 15. मला ते वाटतं फलंदाजाला आपला विकेट फेकून द्यायचा असावा कदाचित, म्हणून आव देखा ना ताव धावाला सुरुवात करतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 15. अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं अनिल यांनी. फक्त पहिल्या षटकामध्ये 3 धावा देऊन एक फलंदाज बाद केला. त्यानंतर
12 धावा खर्च करतायत आणि 2 फलंदाज बाद होत आहेत. एक चांगल्या पद्धतीचं आपण गोलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं दोन्ही गोलंदाजांकडून. धावसंख्या येते म्हणजे फक्त 15 आणि येणारा सुद्धा गोलंदाज संतोष हा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे, भरगच्च शरीराचा. पाहूया कशा प्रकारे हाताळणी करतायत. पंचांच्या डावी इष्टीकडून टाकण्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे चेंडूला. कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होते काय क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. 2 धाव पूर्ण झाले. तिसऱ्या धावचा प्रयत्न तर नक्कीच असेल. चेंडूची फेकी थोडीशी वाईट होते. दरम्यान कलेक्ट चांगला होत आहे आणि फलंदाज बाद होत आहे. पद्माकर चौधरी आपण पाहतोय जो दिवस असेल त्या दिवसामध्येच मजा लुटायची असते. आज बघितलं की चेंडू बॅट वरती चांगल्या पद्धतीचा येत नाही, परिणाम स्वरूप आपला विकेट फेकून देत आहेत आणि धावसंख्या वाढून होती 17. खरोखरच चांगल्या पद्धतीचं आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतंय. डोक्याचा वापर केला जातोय फलंदाजाच्या मार्फत. आता येणारे षटके हाणामारीच्या षटकात एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही आणि मी ते करू शकत नाही, म्हणून मी फलंदाजाला बाद होऊन डगआउट मध्ये जातो आणि दुसऱ्या फलंदाजाला प्राचारण करतो खेळण्यासाठी. ही हुशारीची काहीतरी किमी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या येते म्हणजे 17. खरोखरचा खेळ हा दिमागाने जर खेळला तर तो चांगल्या पद्धतीने सादरीकरण होतं. तेच काय ते आपण पाहतोय. दिनेश पुन्हा एकदा आता मात्र लॉंगांच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची चूक आपल्याला पाहायला मिळत नाही आणि फलंदाज बाद होऊन तमोदय आणि एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली, आणि एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली. खरोखरच आपण पाहतोय मैदानाला थोडं बवंडर येतोय. या स्पर्धेची धूळ चाटण्यासाठी, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हा एक दृश्य आपल्याला कधी ना कधी पाहायला मिळतो आणि तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. आपण टीव्ही स्क्रीन मध्ये पाहू शकतो. तुम्हाला माहिती आहे की बाली ट्रॉफी मध्ये एक जबरदस्त बवंडर आला होता. तो तशाच उद्देशाने हा बवंडर इथे आलेला आहे आणि मैदान साफ करण्याचं काम करतोय. स्वच्छ असे ही क्रीडा नगरी पाहायला मिळते. नक्कीच स्कोर आहे तो म्हणजे आतापर्यंत 17. पुढचा चेंडू सामना करायचा. आता मात्र फटाफट खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅटच्या कडा घेऊन चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण होते आणि एका धावावर समाधान मानावं लागतं. एका धावसंख्या वरती 18. धावसंख्या 1 ते 18. अतिशय चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाजाच्या मार्फत. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत आहे. कडा शॉट ऑन ड्राईव्ह एकदा पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे, परंतु नाकारतायत. खतरा महसूस केल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या वाढून होते ती 19. खरोखरच चांगल्या पद्धतीचं. आणि आता मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये सक्सेसफुल होत आहे. पंचांचा इशारा आहे. तयार पार सीमा पार मोठा चौकार. यानंतर होणारा सामना गोवे वर्सेस सरवली. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवर आपली वाट पाहतात. वेळेचं भान ठेवून आपण सहकार्य करायचं आहे. स्पर्धा मानाची सन्मानाची आपली आहे. दरम्यान गोलंदाज क्रीजवर चुकी होते त्यांची आणि पुन्हा एकदा रिव्हर्सला येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने टाकण्याचं सज्ज. पंच इशारा करतात. पुन्हा एकदा 30 परिस्थिती. मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी फेरबदल करतोय संघ नायक आणि दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा माघार येतोय. डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पॉइंटच्या रिझल्ट मध्ये घेतोय आणि पुन्हा एकदा
स्विचिज खेळण्याचा प्रयत्न होत आहे, प्रयत्न फसतोय, चेंडू राहतोय, धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 23. खरोखरच आपण जर पाटील आपण बॉलिंग मारवर जर नजर टाकली तर पहिल्या षटकामध्ये 3 धावा देऊन 1 फलंदाज बाद केला. त्यानंतर बालाराम यांनी 12 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर संतोष यांनी चांगली कामगिरी केली, 8 धावा देऊन एकच गडी बाद केला. कारण तिसरं षटक जे असतं ना एक खूप महत्वाचं असतं दोन्ही संघांकडून. या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा यायला जाव्या, त्यापर्यंत कुठेतरी कंजूसबरी गोलंदाजी करत संतोष यांनी फक्त 8 धावा दिल्या. आणि शेवटी पाल्ले येतोय, कर्णधार येतोय, संघनायक येतोय. गरम पाण्यामध्ये उतरण्यासाठी गरम ऊन गरम पाण्यामध्ये कोण उतरेल तर स्वतःला सज्ज केलं, स्वतःला स्थिर केलं आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय जगदीश. धावसंख्या ती म्हणजे 23. पुन्हा एकदा टर्न होतंय आणि आता मात्र मोठा फटका मिड विकेटच्या रिझन मध्ये जातोय. एक धाव पूर्ण होते जोपर्यंत चेंडू कलेक्ट होते. एकच धाव घेण्याचा मनसुबा, एका धावेने धाव वाढत होते 24. जागृत मराठा मित्रमंडळ राणाला आयोजित उपसरपंच चषक टीव्हीच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग पाहत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतोय. वारंवार स्कोर सांगावा असं यासाठी वाटतोय की इथे मैदानामध्ये भरपूर पब्लिक आहे, त्यांच्या माहितीसाठी प्रत्येक चेंडू मागे स्कोर सांगावं असं वाटतं आणि स्कोर झाले ते म्हणजे 24. कारण युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो आपल्याकडे स्क्रीन असते त्याच्यावरती सर्व काही समजतं. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होत आहे, बीट होत आहे फलंदाज, बीट होत आहे यष्टीरक्षक दरम्यान चिक्की सिंगल चोरटी धाव पूर्ण होते 22च्या स्वरूपाने. धावसंख्या वाढून होती 25. चौथ्या षटकाचा खेळ मार्ग असतोय, 4 षटकांचा सामना, शेवटचा अंतिम म्हणजे स्कोरर अर्थात कॉमेंटेटर असे म्हणतात की हा कोचवा कोचवीचा षटक, हाणामारीचा षटक, ठोसाठोसीचा षटक. आणि पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, पायांवरती चेंडू आदळतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण झाली असती परंतु रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद. वर्षाला आईचे कारले डोंगराला, वर्षाचे वर्षाला आईचे कारले डोंगराला, जत्रा भरली मानाची माझे एकवीरा माऊलीची जत्रा. जगदीश पुन्हा एकदा बोलतोय आणि आता मात्र मोठा फटका गेलेला आहे. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कुठल्या प्रकारे चूक करत नाही, फलंदाजाला आउट करण्यासाठी खरोखर मनोज ठाकरे हा चेंडू शॉर्ट चेंडू होता, त्याला हुक केलं होतं मात्र व्यवस्थित बॅटीच्या पट्ट्यात आलं नाही. एकदम जबरदस्त असता तिथं लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक तैनात झाले होता आणि सुंदर झेल फलंदाज फेल होतो तो कालीवराम. नक्कीच वाईट इज लॉंग लेग मध्ये आपण तो क्षेत्ररक्षक कमीत कमी दृश्य पाहतो तिथं असेल आणि काय योगायोग जिथे फटका खेचतोय तिथे क्षेत्ररक्षक आणि दरम्यान फलंदाजा फेल ठरतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 26. आणि आता मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होत आहे, आगल्या वेगळ्या शैलीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, निर्धाव राहतोय चेंडू. मनोबल नक्कीच वाढला असेल गोलंदाजाचं
कारण आतापर्यंत चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. एक फलंदाज बाद करून फक्त आणि फक्त आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलेला आहे. मिडविकेटच्या रिझन मध्ये चेंडू जातो क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय होते काय बिघडतंय दरम्यान झेल अचूक टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय. सदानंद पद्धतीची कामगिरी. नक्कीच 26 धावा धावफलकावरती जमलेल्या आहेत. 27 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. सहज सोपं असं समीकरण आहे, परंतु सामने जे असतात ते पाहण्यासाठी खूप मजा येते. टफ सामने पाहायला मिळतात, रंगतदार सामने पाहायला मिळतात आपल्याला. कारण फलंदाजाचे येणारे जे फलंदाज असतात त्याच्या डोक्यामध्ये डबल माइंडची गेम असते. आपण मारून खेळायचं की सावधगिरीचा पवित्रा घ्यायचा. जर सावधगिरीचा पवित्रा घ्यायला जात आहे तर बॅट चेंडूचा संपर्क कमी झाला तर ते अंगावर येऊ शकतात. आणि जर का असा विचार केला की आपण सामना लवकरात लवकर संपवू तर अतिविश्वासाच्या जोरावरती प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून हा सामना जर रोयस्कर जरी असला तरी पाहायला खूप मजा येते. यानंतर होणारा सामना गोवे वर्सेस सरवली. दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचा आहे, कारण आपला या पहिल्या फेरीचा पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या सत्राच्या खेळाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. हे आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहतोय. म्हणून स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवून आपण लगेच हजर राहायचं आहे. कारण आपण जी 40+ ची ज्या स्पर्धा बघतो ना, हे काही व्यावसायिक दृष्ट्या केले जात नसून तर एक आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरेल म्हणून खेळलं जातं. म्हणून या गोष्टीचं भान ठेवून आपण वेळेला सहकार्य करायचं आहे. कारण मित्र आपल्यासाठी आम्ही थांबू शकतो, आयोजक आपल्यासाठी थांबू शकतात, परंतु वेळ जे आहे ना ते आपल्या कोणासाठी थांबू शकत नाही. म्हणून या वेळेला मान ठेवून आपण सर्वांनी इथं हजर राहून आपण नाणेफेकीला यायचं आहे. तर मित्रांनो कुठे जाऊ नका. यानंतरचा सामना होणार आहे जय हनुमान गोवे आणि जय भोलेनाथ सरवली पाडा. तर खरोखर बघूयात ह्या नंतरचा जो सामना आहे हनुमान श्रेष्ठ ठरतो का शंकर देवांची नावं आहे. तर बघूया काय होतंय पुढच्या सामन्यामध्ये. बोलूया या सामन्याकडे एक जबरदस्त गोलंदाजी केली होती, एक स्वतः कामगिरी चांगली केली होती संतोष, आणि 8 धावा देऊन एक गडी बाद केला होता. आणि अनिल या गोलंदाजी सुंदर गोलंदाजी केली होती. 3 धावा देऊन एक गडी बाद केला होता. तब्बल 26 धावा इथं जोडलेल्या आहेत आणि 27 धावांचा एक आव्हान ठेवलेलं आहे माफक. नक्कीच आपण पाहतोय की आपण जसं म्हटलं की दोन्ही देवांची नावं आहेत, बरोबरच आहे. श्रद्धा हवी, श्रद्धेच्या बरोबर नम्रता हवी, त्याचबरोबर योग्यता हवी. श्रद्धेने ज्ञान मिळतो आणि योग्यतेने स्थान मिळतो आणि नम्रतेने मान मिळतो. आणि तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा सन्मान मिळतो. असे सन्माननीय पात्र ठरलेले आहेत ते म्हणजे श्री प्रदीप पप्पू उर्फ पप्पू सेठ, उपसरपंच ग्रामपंचायत राहणार, तसेच उपतालुका प्रमुख शिवसेना भिवंडी. खरंच भगवा आपण वातावरण इथं पाहतोय. सरवली पाड्याचा संघनायक नाणेफेकीसाठी आता पॅनल्टीचा सामना करावा लागेल लवकरात लवकर. दोन्ही संघांना विनंती करतोय जय हनुमान गोवे तसेच जय भोलेनाथ सरवली पाडा. जय भोलेनाथ सरवली पाडा. सरवली
यानंतर होणार सामना गोवे वर्सेस सरवली. दोन्ही संघाच्या संघ नायकाने यायचा आहे नाणेफेकीसाठी. लगेच ताबडतोब खरोखरच हा चैत्र महिना इथूनच ग्रामदेवतेच्या जत्रा सुरू होत आहेत. असा हा चैत्र महिना. आपण पाहतोय की हा जो महिना आहे खूप महत्वाचा आहे. आपण जर इतिहास पाहिला तर आपले जे 10 अवतार झालेले आहेत तर त्या 10 अवतारामध्ये जर आपण पाहिला रामाच्या अवतारामध्ये ज्या दिवशी राम रावणाचा वध करून आपल्या राज्यामध्ये परतला तो दिवस म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिला दिवस चैत्र महिन्याचा. आणि कृष्ण अवतारामध्ये जर पाहिला आपण तर ज्या वेळेस इंद्रपूजा चालू होती त्या इंद्रपूजाला बंद करून गोवर्धन पूजा चालू केली तो दिवस म्हणजे पहिला जो हिंदू धर्माचा चैत्र महिन्यातील. असा इतिहास आपल्याला भरपूर सांगायचा आहे. दरम्यान नाणेफेकीसाठी येणार आहे तर गोवे वर्सेस सरवली. गोवे संघाचा संघनायक इथं आलेला आहे तरी आपण सरवलीच्या संघनायकाने यायचं आहे. तर जय हनुमान सरवली पाडा आणि जय हनुमान गोवे सरवली. जय हनुमान सरवली तसेच जय हनुमान गोवे या दरम्यान नाणेफेकी होते. बघूया नाणेफेकीचा गोल कोणा बाजूने लागतोय ते पाहायचं आहे. माझी कोणाला पावली गो आहे माझी कोणाला पावली. तर नाणेफेकीचा कॉल जय हनुमान गोवे या संघाकडे लागतोय. मला तरी वाटतं क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे. आणि छोटस आव्हान माफक आव्हान याचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत. अनिल स्ट्राईकला आहे व्हाईट कॅप. नॉन स्ट्राईकला छत्रपती रेड कॅप. अशा तऱ्हेचं कॉम्बिनेशन आहे फलंदाजीमध्ये. तर गोलंदाजी धुरा जो संघनायक आहे संघाचा पाल्य आहे कर्णधार आहे ते कोणाच्या खांद्यावर टाकतं पाहायचं आहे. पहिलं षटक असतं. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात जर मिळून दिली तर येणाऱ्या गोलंदाजांना चांगला त्याचा फायदा मिळतो आणि गोलंदाजी करण्याची स्फूर्ती मिळते. तर जो पहिला षटक आहे खरोखर अतिशय महत्वाचा आणि अनमोल षटक असतो. दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामना चालू होतोय. विजय सांघिक पहिले आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो. विजयाची धुरा विजयाचा रथ कुठपर्यंत नेण्याचा प्रयत्न चालू असेल हे पाहण्यासारखं आहे वर्तमान कालामध्ये. दरम्यान अनिल आणि छत्रपती दोन्ही फलंदाज सज्ज. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिडविकेटच्या रिझन मध्ये जातोय चेंडू. एक धाव पूर्ण होते. दबाव टाकतायचं क्षेत्ररक्षणावरती पण कुठल्याचा नुकसान नाही. एक धाव पूर्ण होते. श्री गणेश होते. चांगल्या पद्धतीची बोनी होते एका धावेने. 27 धावांचं आव्हान आहे आणि साजेशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक आत्मविश्वास भरा शॉट आपण पाहिला मिडविकेटच्या रिझन मध्ये. आणि आता मात्र पायांवर आदळण्याचा प्रयत्न होत आहे. बॅटवरती चेंडू घेत आहे. फाईन लेगच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण होते आणि एका धावावरती समाधान. एका धावेने धावसंख्या वाढ होती ती 2. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करते. तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाज करत आहेत. आता बघूया पुन्हा सज्ज होतोय अनिल. नक्कीच छोटस आव्हान जेव्हा असतं ना तेव्हा डबल माइंडनी विचार करावा लागतं आणि तो मला वाटतं एकेरी दुहेरीवरती केला असावा. आता मात्र फुलटा चेंडू मोठा प्रहार केलेला मिडविकेटच्या रिझर्व्ह मध्ये गॅप मध्ये जातो चेंडू. आर पार सीमापार पंचांचा इशारा देत चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 6. बिनबाद 6. चांगलीशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजीच्या मार्फत. सुनील यांनी एक मोठा फटका खेचून काढला मिडविकेटच्या रिझने अनिल यांनी. खरोखर मनोज ठाकरे याला म्हणतात की तंत्रशुद्ध फलंदाजी. जेव्हा एक कठीण असं चेंडू असतं त्यांना फक्त स्टेअर करायचं असतं आणि मात्र एक चांगला फुलटॉस चेंडू असतं त्याला चांगला समाचार घ्यायचा असतो.
नक्कीच पुन्हा एकदा बोलतोय. आता मात्र लॉंगॉनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने. जोपर्यंत चेंडू कलेक्ट होते एकच धावेचं वेळ होतं आणि एकच धावे कंप्लीट होते. एका धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजे 7. बरोबर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जो बोलतोय आणि आता मात्र मिडवेटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली गेली आहे. जोपर्यंत चेंडू कलेक्ट होते चांगल्या पद्धतीचं फेकी होतंय एकच धाव. थोडस धावफलक पूर्व सरकतं ते म्हणजे 8. कमीत कमी वेळामध्ये षटक टाकण्याचा मला वाटतं हा आजच्या दिवसातील रेकॉर्ड असेल या गोलंदाजाचा. अति फास्ट गतीने जलद गतीने गोलंदाजी हाताळलेली आहे. आणि आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला भिडकवून देण्याचा प्रयत्न होत आहे. लेग साईडच्या रिझन मध्ये बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक होता परंतु कॅच काही कलेक्ट करता आले नाही. जीवनदान मिळतो एकच धाव. खरोखर मनोज ठाकरे एक जाला इथं लावला होता मात्र त्या जाला इथं फाटलेला दिसतोय. चांगली तंत्रशुद्ध अशी एक फिल्डिंग लावली होती मात्र ती थोडीशी निसटलेला आहे चेंडू आणि जीवनदान मिळतोय फलंदाज अनिल याला. नक्कीच क्षेत्ररक्षकाचा जो शटर लावण्याचा जो टायमिंग होता कुठे चुकतय आणि चेंडू फरार झाल्यानंतर शटर लावून काय फायदा नाही. दरम्यान धावसंख्या झाली ती 9. एक मोठा फटका जर गेला नसता तर खरोखरच चांगल्या पद्धतीचं षटक आपण पाहिलं असतं. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये जागा नाही. 27 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा जमवलेल्या आहेत. आता मात्र 18 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. 18 चेंडू 18 धावा माफक समीकरण आले वोल्टे इक्वेशन लेवल. आणि आता मात्र बॅटवरती चेंडू घेतलेला आहे. हवेमध्ये चेंडू आहे. एक धाव पूर्ण होत आहे. दुसरी धाव पूर्ण होईलच सहजरित्या कारण चेंडू जरी नो मॅन्स लँड मध्ये पडला असला तरी चेंडू पडल्यानंतर उंची घेतोय आणि क्षेत्ररक्षकाला कलेक्ट करण्यामध्ये गाफिलत होते. हा जर लेदर चेंडू असता तर सहज कलेक्ट झाला असता परंतु टेनिस चेंडू आहे असा आहे की तो जास्त उंची घेतो. परिणाम स्वरूप फसवेगिरी होते क्षेत्ररक्षणाची. दरम्यान एक अतिरिक्त धाव मिळते आणि एका 2 धावेने धावसंख्या वाढ होती म्हणजे 11. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक फास्ट डिलिव्हरी एक्सप्रेस डिलिव्हरी आपण ज्याला म्हणू शकतो. पडल्यानंतर उंची सुद्धा कमी दिली आणि या गतीचा अनुमान लावता आला नाही. दरम्यान निर्धाव राहतोय चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चोखपणे पार पडतोय आणि पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. खरोखरचा दिमागी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये एक धाव पूर्ण होते. मिसफील्ड होते आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होते. खरोखरच मोठा फटका लागत नाही आपल्या बॅट मधून. एक डोक्याचा वापर केला दिशा दिली कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये आणि 2 धावा वसूल केल्या. धावसंख्या वाढून झाली ती 13. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा टॅप केलेला आहे चेंडू जागेवरतीच परंतु चिक्की सिंगल पूर्ण करण्यामध्ये रोखू शकले नाही. एका धाव्याने धावसंख्या वाढून होती म्हणजे 14. आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असताना 4 षटकांचा सामना आहे. सोपं समीकरण करून ठेवलं आहे फलंदाजाने. आतापर्यंत कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि दटून तोल ठोकून पाय ऋतून खेळपट्टीवरती सज्ज आहे दोन्ही फलंदाज अनिल आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचे टोलाटोली आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होते. आता मात्र एका धावेवरती समाधान मानत एक धाव पूर्ण करून धावसंख्येला पुढे ढकलत आहेत 15 धावसंख्येवरती. 27 धावा जमवायच्या आहेत. काय एवढी हाणामारी करायची गरज नाही. टेन्शन घेण्याची गरज नाही. हा पवित्रा काहीतरी पॅव्हिलियन मधून सट करून गेलेला असावीत. आता मात्र पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेलच नक्की. जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. आपण फेकी एका टप्प्याने पाहतोय. परिणाम स्वरूप दुसरी धाव घेण्यासाठी मुभा असते आणि या 2 धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजे 17. आलेल्या खेळाडूला सूचना आहे की कोणी जेवण करायचे बाकी असेल तर समोर कॉम्प्युटर बागचा जो मंडप आहे तिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खूप चांगली व्यवस्था आहे. खूप सुंदर जेवण आहे. मी सुद्धा जेवलो. तुम्ही सुद्धा जाऊन जेवा. आनंद घ्या मन मुराद जेवणाचा.
ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा. खरोखरच आपण पाहिलं की 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जमवली ती म्हणजे 17 आणि अजून मात्र 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. आणि तिसरं षटक घेऊन येतं उमेश. काय करामत करावी लागेल, एक मॅजिक फिंगर करावी लागेल गोलंदाजी, परंतु सहज सोपं करून ठेवलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी, अनिल आणि छत्रपती यांनी समीकरण. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, दुहेरी माइंड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मारू की सोडू या दुव्यस्त अवस्थेमध्ये निर्धाव जातो चेंडू. हवेने सुद्धा आपला रुख बदललेला आहे, आक्रमकता सादर केलेली आहे. तशीच गोलंदाजीमध्ये आक्रमकता सादर केलेली आहे आतापर्यंत. उमेश यांनी पहिल्या चेंडू डॉट टाकून एक संकेत दिलेला आहे, जागते रहोचा आदेश दिलेला आहे. आणि पुन्हा एकदा फुल डॉट चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. 2 क्षेत्ररक्षणामधून आर पार सीमा पार, पंचांचा इशारा देत चौकार. डीजे खरोखरच कोणाला जर खेळाडू जेवायचं असेल तर समोर जाऊन जेवण करून घ्यायचंय, कोणी बाकी असेल तर. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने डोलेला चेंडू, चेंडू सीमा रेषा लगत जातोय. दरम्यान एकच धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 22. आता मात्र फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. ही जेवणाची व्यवस्था केली आहे ती म्हणजे सन्माननीय पंकज नाईक, शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी यांचे खूप खूप धन्यवाद देवसे वाटतात की अशा गर्मीमध्ये ही भूक हरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा आणि आता मात्र मॅचची कडा घेऊन फाईन लेगला जातोय चेंडू. एक धाव पूर्ण होते, एका धावेने धावलक पुढे सरकते ते म्हणजे 23. डोक्याचा वापर करून आतापर्यंत एकही फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरत नाही कुठलाही गोलंदाज, कारण दक्ष अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. डबल माइंडचा पुन्हा एकदा खेळ पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणाचा. पकडू की सोडू दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. कृती न करता विचार करणे व विचार न करता कृती करणे याच्यात माणूस फसतोय. आणि आपण पाहिले तेच पद्धतीने पकडू की सोडू अशा पद्धतीने एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 25. आता मात्र पुन्हा एकदा विनिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतो. आर पार सीमा पार, पंचांचा जो चौकार. अशा तऱ्हेने विजय होतोय. छत्रपती यांनी विनिंग चौकार मारलेला आहे, विजयाचा शिल्पकार ठरतोय. आपल्याला पाहायचं आहे अनिल आपण पाहतोय की हा सामनावीराचा पुरस्कार पटकावण्यासाठी खरोखरच जीवाचं रान केलं असं तो म्हणजे अनिल, ज्याने गोलंदाजीमध्ये 3 धावा देऊन 1 फलंदाज बाद केला. त्यानंतर फलंदाजीसाठी आल्यानंतर 9 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. अशा तऱ्हेने आपल्या सामना विजय करून दिला आपल्या संघाला आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावतायत. आई मावले माझे आई मावले, याद तुझी परतई मला आई, याद तुझी. भिवंडी असोसिएशनचे सचिव सन्माननीय जंबो सर यांना मी विनंती करतोय की आपण अनिल याच मॅन ऑफ द मॅचचं वितरण करायचं आहे. कॅमेरामॅन लक्ष द्यायचं आहे, परंतु उन्हाचा तडाखा एवढा आहे की आणि त्या दरम्यान वितरण होत आहे मॅन ऑफ द मॅचचं. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आणि गोलंदाजी केली अनिल यांनी आणि सन्मानित केलं त्यांना भिवंडी असोसिएशनचे सचिव सन्माननीय जंबो सर यांनी. धन्यवाद सर.
आणि यानंतर होणार सामना आहे गोवे वर्सेस सरवली. गोवे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तरी आपण नाणेफेकी करायचं आहे. आणि सॉरी